जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही कशात आहात? तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज आम्हाला फायनल जायचं आहे माझ्या दीदीच्या कॉलेजला. म्हणजे आम्हाला परत फोन आलेला आहे की जे डॉक्युमेंट्स वगैरे काही फी भरायची राहिलेली होती तर ते आता लवकर भरायचे आहेत. तर दीदीला आणि मला जायचं आहे अकोल्याला. तर माझी दीदी तर किती वेळची तयारी विचारी सकाळपासून, फक्त मीच जरा टाईम लागला माझ्या तयारीला आणि गाडी पण तयार आहे. तर मी आता तयारी वगैरे झालेली माझी, बस फक्त हेल्मेट घ्यायचं आहे हातामध्ये आणि लवकर निघायचं. टाईम न करताना मी लवकर जातो आहे. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट अकोल्याला. तर झाली आहे फायनल दीदीची ॲडमिशन. आम्ही आलो होतो ॲडमिशन करायला. तर लवकर आम्ही टाईम नाही करता. अजून कुठं जायचं आता? भूक लागली बोलते दीदी. तर आता सगळ्यात पहिले ATMमध्ये पैसे काढायचे, नंतरला बघू आम्ही समोर काय करायचं आहे. तर दीदीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही आलो आहे फॅनच्या दुकानमध्ये. तर फॅन आमचा डायरेक्ट एक्सचेंज केलेला आहे. तर आता आम्ही कंपनीच चेंज केली डायरेक्ट. तर आता घेत आहे आम्ही सूर्या कंपनीचा. आणि कलरमध्ये आम्हाला माझ्या दीदीला हवा कलर आवडला आहे. तर मला असं वाटत आहे की हाच कलर घ्यावा. तर ते आता इकडे खूप सारे फॅन आहेत, तर त्याच्यामधला एक फॅन घेतो आणि म्हणजे कलर चेंज करतो फक्त. आणि बघू आता कशा प्रकारे येतं. त्यांना गॅरंटी वॉरंटी सगळं भेटत आहे. मला एवढ्या कंपनी चेंज होणार आहे ना. आणि गाडी बघा उन्हामध्ये तापत आहे इकडे. ठीक आहे, अच्छा कलर. फॅन घेतला आहे आणि आता खूप झालेलं इकडे बाहेर. तर आता टाईम नाही करताना आम्ही लवकर घरी पोहोचतो आहे. फॅन वगैरे झालेलं आमचं रेडी. घे ना, पकड ना आता तुझ्या जातं. मी आताच पोचलो आहे. मी हातपाय वगैरे धुतले आणि फॅन वगैरे ठेवलेला आहे. आता म्हणजे फॅनची फिटिंग करायची होती, पण आता लाईटच नाही आहे. म्हणजे कसं, लाईट असली तर जरा इंटरेस्ट होतो माणसाला, पण आता लाईट नाही आहे ना. तर मी जेवण वगैरे करतो पहिले, आणि जेवण वगैरे झालं की लगेच हा दुसरावाला फॅन जो आहे हा लावून देणार आहे. याच्या पहिले ना मी बजाज कंपनीचा आणला होता, आणि आता बघा कोणची कंपनी आहे. तर आता सूर्या कंपनीचा आणला आहे. तर बघू आता हा फॅन कसा निघतो, का हा पण त्याच्यासारखा खराब होतो. आणि आमचा गोल्डी कशाला कल्ला करत आहे, फक्त माझी दीदी तिकडून गेली हातपाय धुवायला, तर म्हणून कल्ला करत आहे. आणि हा बघा, म्हणजे मी घरी आलो की याला असं वाटते की यानं कोणी आणलंच आहे खायसाठी. तर आता याला चपाती वगैरे दिलेली आहे मम्मीनी, पण तरी पण बसलेलं आहे. तर मी पहिले जेवण वगैरे करतो आणि परत नंतरला फॅनच्या पण फिटिंग करू लवकर, आणि लवकर लावून देऊया. तोपर्यंत रिलॅक्स करा. बाय बाय. तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी जरा 5-10 मिनटं आराम पण केलेला आहे. तर आता फॅन वगैरे लावून घ्यायचा आहे. तर फॅन तर दीदीने पहिलेच घरी आल्यावर दीदीने पहिलेच फॅन ओपन केलेला आहे, म्हणजे मम्मीला दाखवलं आहे कलर वगैरे. तर मी लवकर फिटिंग करतो याला आणि लवकर याच्या जागेवरती याला लावून देतो.
ना फॅनची अर्धी फिटिंग केलेली आहे पूर्ण. आणि मला ना याच्या पहिल्या ना म्हणजे जो आपला पॉवर सप्लाय म्हणजे तिकडून जो मेन वायर आहे ना मीटरच्या इकडून, तर मला ना सगळ्यात पहिले तो काढा लागणार आहे. कारण माहिती आहे का, जो इथे वरती वायर आहे हा जो झालेला आता डायरेक्ट बोर्डामध्ये फिट केलेला आहे मी, तर त्याच्यामध्ये करंट राहते. तर त्याच्या पहिले मला म्हणजे फॅन लावायच्या पहिले ना पहिले मीटरच्या जवळ जावं लागणार आहे. तिथून मेन वायर म्हणजे बंद करणार आहे करंट पूर्ण घरातला, आणि नंतरला हा फॅन वरती लावणार आहे. बघा तुम्ही किती छान दिसत आहे हा फॅन, म्हणजे याचा कलर पण जरा वेगळा दिसत आहे. आणि त्या फॅनपेक्षा ना हा फॅन जरा वेगळा वाटत आहे. बघा किती भारी दिसते फॅन. हा जो वायर आहे ना या वायरमध्ये आहे करंट, कारण की हा डायरेक्ट गेलेला आहे बोर्डच्या आतमध्ये. तर मी ना लवकर डिस्कनेक्टेड करतो पूर्ण वायरिंग आणि परत चालू करतो. तर मी ना याचे जे मेन वायर होते मीटरचे ते डिस्कनेक्टेड केलेले आहे. बघा तुम्ही आता आतमध्ये करंट काहीच नाही आहे, म्हणजे पूर्ण घरामधली जेवढी पण लाईन असेल ना करंट वगैरे सर्व बोर्डामध्ये डिस्कनेक्टेड झालेला आहे करंट. तर बघा आता पूर्ण अंधार पडलेला आहे इकडे. मी बंद नसते केलं तर मला ना ते जे तार आहेत ना म्हणजे वायर आहे ना तो या पाईपच्या आतमधून काढावा लागणार आहे. आणि हे लोखंडाचा तर पूर्ण हातात आणि माझ्या शरीरात पण करंट येऊन जाणार आहे. तर मी लवकर टाईम न करता पटकन फिटिंग करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर माझी पूर्ण फिटिंग झालेली आहे. फॅन वगैरे मी सगळं सेटअप केलेलं आहे, म्हणजे पूर्ण जॉईंट झालेलं आहे. आणि मी ना फॅन वगैरे पण चालू केला होता, पण लाईन बिचारी गेलेली आहे आता. तर मला असं वाटलं की मी डायरेक्ट चालू करून तुम्हाला दाखवतो यावेळेस, कारण की मी मागच्या वेळेस ना चालू करायच्या पहिले दाखवलं तर फॅन खराब झाला. होऊ शकते म्हटलं की आता जर चांगल्या पद्धतीनं दाखवेल तर चांगला राहणार. तर आता लाईट गेलेला आहे, तर मी थोडा थांबतो आणि जर लाईट आली लवकर 10-15 मिनटात तर तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे फॅन फिरत आहे. तोपर्यंत बाय बाय. तर फायनली आमची लाईट पण आलेली आहे आणि फॅन सगळं फिटिंग झालेलं आहे. तर आता बघा किती स्मूथ आवाज करते हा. कमेंटमध्ये नक्की सांगा की बजाजचा फॅन चांगला होता की आता हा सूर्याचा फॅन चांगला आहे. बस जास्त जर काही बोलत नाही, मी पण आता जर आराम करतो, फॅनची हवा खातो कशी लागते. तर बघू आता नवीन फॅनची हवा. ठीक आहे एवढंच. तर आता वाजले रात्रीचे पूर्ण 10 वाजलेले आहेत आणि आता पप्पा घरी आलेले आहेत. आज जरा जास्तच लेट झालं आहे. तर बघा पप्पा आले आहेत घरी. रात्रीचे 10 तर वाजलेले आहेत. दीदीचं आणि मम्मीचं जेवण झालेलं आहे आणि आजोबा पण जेवलेले आहेत. पण मी नाही जेवलो आहे. मला माहीत होतं की पप्पा येतील, तर ते एकटे जेवतील तर चांगलं नाही वाटणार ना. तर मी पप्पाच्यासोबत जेवणार आहे. तर मला एवढी भूक लागलेली आहे, मी खूप वेळचं ना इंडियन हॅकरचे ब्लॉग बघत आहे. यांचे ब्लॉग बघूनच मी टाईमपास करत आहे की टाईम लवकर कटला पाहिजे, म्हणजे पप्पाला आले पाहिजे. तर आता जेवण वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला परत. आणि आता तुम्हीच बघा किती वाजले. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि मी जस्ट आता जेवण केलेलं आहे. म्हणजे मला ना झोप लागलेली होती. पप्पा बघत होते टी व्ही, तर मला उठवले की तू जेवण का नाही केलं आहे. तर पप्पाला बोललो तुम्ही नाही जेवलं तर मी कशाला जेवू. तर पप्पा बोलले मला आता काही भूक नाही आहे, तू जेवण करून घे. तर मी एकट्याने जेवण केलेलं आहे. तर मम्मीने बनवलं होतं आज संध्याकाळी पिठलं केलं होतं आणि चपाती, बाकी आपली सलाद नेहमीची जी असते ती. तर जेवण वगैरे तर माझं झालं आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर जरा इंटरेस्टिंग वाटला आजचा ब्लॉग, कारण माहिती आहे का आज नवीन फॅन भेटलेला आहे, म्हणजे एकदम कोरा. तर तो फॅन एकदम भारी फिरत आहे. आता तोच फॅन चालू आहे जस्ट. तर सर्व झोपलेले आहेत, फक्त पप्पा बघत आहेत टी व्ही. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईस.